सर्वांचा लाडका शुभम. आज आपण निघालो सूर्यमाळला. खरं तर सांगायचं झालं तर 2 महिन्यानंतर मी गाडी चालवतोय. प्रकाश दादाला मी मागे बोललो, गाडी तेरा भाई चलाएगा, तू पीछे बैठ. खरं तर तो घाबरतच होता, पण काय करणार, भाई की इच्छा पुरी करनी पडतीये. खूप भारी वाटते, गावाला चाललोय बरेच दिवसानंतर. रस्ता बघा कसा आहे, सननना तिरिरी. बघा तर इकडे कसा वातावरण आहे, एकदम कडक का नाही. यायलाच लागतंय, नात करती काय. सूर्यमाळला यायलाच लागतंय. कधी येत आहे मग, लवकरच या. बघा मित्रांनो, मला काय भेटला, छोटूसा खेकड. खूप घाबरत होता माझ्याकडं बघून. त्यांनी कधी माणूस बघितला होता की नव्हता बघितला. मी त्याला घेतला हातामध्ये आणि बोललो, चल तेरे को आज नजारा दिखाता हूँ, जन्नत की सैर कराता हूँ. माझ्यासोबत थोडा वेळ घालवल्यानंतर तो सुद्धा कम्फर्टेबल झाला बऱ्यापैकी. आणि आपल्या लिस्टमध्ये अजून एक फॅन फॉलोईंग वाढून गेली मित्रांनो. बघा किती खुश आहे. पण भावाला खाली उतरायचं होतं, भाईने डायरेक्ट हाय जंप टाकून दिली. त्यानंतर पोचलो आपण आपल्या सनसेट पॉईंटला, ते म्हणजे सूर्यमाळच्या सनसेट पॉईंटला. भरपूर लोक येऊन गेले असतील, जे नाही आलेले त्यांनी खरंच यायला पाहिजे एकदा तरी. प्रकाश दादाला मी फर्स्ट टाईम सूर्यमाळला घेऊन आलतो. खुश होता खूप. हा आमचा ईश्वर दादा, हा सनसेटलाच असतो पार्किंगची व्यवस्था बघण्यासाठी. मग मित्रांनो, तुम्ही कधी ट्रिप प्लॅन करताय तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत? आम्ही तर आमची ट्रिप सक्सेसफुल केलीसुद्धा, आलोसुद्धा. तुम्ही याल, लवकरात लवकर भेट द्या सूर्यमाळला, नक्कीच आवडेल तुम्हाला. त्याच्यानंतर थोडा वेळ बसल्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. घरी मम्मी पप्पा वाट बघत होते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.